मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहिल्याबद्दल पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी। नाना पटोलेंनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं, शिंदेंचं उत्तर। तर नानांनी जनतेचा विश्वास जिंकावा, बावनकुळेंचा खोचक सल्ला। पटोलेंची ऑफर ऐकून आपली वाचाच गेलीये, खासदार राऊतांची टीका। पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चा करू, राऊतांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या नावानं पैशांची वसुली केल्याचं प्रकरण। वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता। एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली। गेल्या वर्षी विदर्भ आणि मराठवाड्यात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मंत्री मकरंद पाटील यांची लेखी उत्तरात कबुली। सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात। पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरेंच्या आत्महत्येचं पातक सरकारच्या माथी। संजय राऊतांचा हल्लाबोल। शेतकऱ्यांबाबत सरकार ढोंगी दुतोंडी असल्याची टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत दमानियांचा नवा आरोप। निलंबित पोलीस राजेश पाटील आणि सक्तीच्या रजेवरचे पोलीस प्रशांत महाजन यांच्यासोबत जिल्हा न्यायाधीशांची होळी। दमानियांकडून फोटो शेअर। पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशांचा खर्च होईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक कोर्टाचं निरीक्षण। महाराष्ट्रामध्ये पॉक्सोची तब्बल 42,000 प्रकरणं प्रलंबित। आरटीआय अंतर्गत धक्कादायक माहिती उघड। 30 पैकी केवळ एक विशेष न्यायालय काम करत असल्यानं खटले प्रलंबित। गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ। गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। जळगावमध्ये शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक। प्रतितोळा 91,464 रुपयांचा दर। आठवड्याभरात चांदीच्या दरातही किलोमागे 8,000 रुपयांनी वाढ। मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आज रंगणार वुमन्स प्रीमियर लीगची फायनल। तिसऱ्यांदा फायनल गाठलेल्या दिल्लीला पहिल्या विजेतेपदाची आस, तर मुंबई इंडियन्सच्या दुसऱ्या विजेतेपदावर डोळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।